प्रदूषण स्तर तपासण्यासाठी शहरात व्हॅनिटी व्हॅन दाखल। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नगरपालिका क्षेत्रात राबवला जातोय उपक्रम। वातावरणातील हवेची देखरेख करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यातील अनेक नगरपालिकांसाठी व्हॅनिटी व्हॅन देण्यात आली आहे। बुलढाणा नगर परिषदेलाही हे वाहन उपलब्ध झाले आहे। या तंत्रशुद्ध वाहनाच्या माध्यमातून शहरातील दूषित हवामानावर लक्ष ठेवले जाणार आहे व त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सूचना देखील प्राप्त होणार आहे। यामुळे वाढत्या प्रदूषणाला वेळीच रोखता येईल। या व्हॅनिटी व्हॅनच्या माध्यमातून प्रत्येक तासाला हवेतील प्रदूषणाची माहिती मिळणार आहे। त्यामुळे हवेतील दूषित घटकांचे प्रमाण वाढल्यास त्यातून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य दिशानिर्देश प्राप्त होणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। प्रायव्हेट होतं। ही जी गाडी ही आपल्या कंटिन्युअस एअर मॉनिटरिंगसाठी आली आहे। याच्यामध्ये आपण एअरमध्ये असलेले विविध पार्टिकल आपण चेक करतो, तशी झाली डस्ट, SO2, CO गॅसेस, बेन्झिन, टाउलिन वगैरे गॅसेस आणि आपण नायट्रिक ऑक्साईड वगैरे मोजतो। त्यामुळे आपल्याला जो हवेचा स्तर आहे तो समजतो। आपलं ध्येय हेच आहे की प्रत्येक माणसाला ही स्वच्छ हवा मिळावी आणि जर कुठे पोल्युशन जर दिसून आलं तर आपण त्याच्यावर योग्यरित्या कारवाई करतो। बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे हे पहा, आपलं हे आहे की जेवढा आपला एरिया आहे प्रत्येक ठिकाणी गाडी गेली पाहिजे। तिथलं म्हणजे ॲटमॉस्फिअर कसं आहे ते आपण चेक करतो आणि कसं जर कुठे चांगलं असेल तर आपण ते सारं स्वच्छ असणारं आपण दाखवतो। देशातील म्हणजे इथे पण सर्वात कमी आहे गॅसेस पोल्युशन वगैरे आणि याचा रेडियस पडतो 1 किलोमीटर। महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून एक एअर मॉनिटरिंग कंट्रोलिंगचं व्हॅन आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या बुलढाणा नगरपालिका हद्दीमध्ये हे वाहन 24 तास थांबणार आहे आणि 24 तासाचा प्रत्येक आवरली रिपोर्ट, प्रदूषणाची क्वालिटी काय आहे प्रत्येक आवर्सला, मॉर्निंगपासून ते डे नाईट, तर ते रिपोर्ट मॉनिटर करणार आहे आणि मॉनिटरिंग केल्यानंतर ते रिपोर्टिंग करणार आहेत की प्रदूषणाची क्वालिटी किंवा हवेमध्ये जे घटक आहेत, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड किंवा अजून वेगवेगळे प्रदूषण कोणकोणते आहेत आणि त्यांची क्वांटिटी किती आहे। त्या जर का एखादी क्वांटिटी प्रदूषकाची एक्सेस झालेली असेल तर ते मॉनिटरिंग करून तसं आपल्याला रिपोर्ट करतील आणि त्याप्रमाणे दिशानिर्देश देतील की या प्रदूषकाची क्वांटिटी ही जास्त असल्यामुळे त्याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत। त्यानुसार ते दिशानिर्देश देतील आणि त्याप्रमाणे नगरपालिका कारवाई करेल पुढे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी।